ईव्हीएमचं काळं सत्य अखेर सुप्रीम कोर्टात उघडं पडलंय. नक्की काय झालंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे समजेल. हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखो या गावात असा प्रकार घडला की हा प्रकार सरळ सरळ सुप्रीम कोर्टातच गेला. पराभूत उमेदवार कुमार यांनी कोर्टामध्ये अशी कंप्लेंट केली की निवडणुकीच्या वेळेस वोटिंग काउंट करताना काहीतरी गडबड झालेली आहे. त्यावेळेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ही गडबड मान्य नाही केली, त्यामुळे मला कोर्टात यावं लागत आहे. 2 नोव्हेंबर 2022ला ही निवडणूक झाली होती आणि 3 वर्षानंतर म्हणजे 11 ऑगस्ट 2025ला सुप्रीम कोर्टाने सर्व ईव्हीएम रिकाउंट करून हा निकाल दिला आणि तो निकाल अतिशय धक्कादायक होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी जो उमेदवार पराभूत आहे असं सांगितलं होतं त्या उमेदवाराला सुप्रीम कोर्टाच्या रिकाउंटिंग नंतर 1051 मतं मिळाली आणि जो उमेदवार त्यावेळेस विजय घोषित केला होता त्या उमेदवाराला फक्त 1000 मतं मिळाली. एकंदरीतच हा निकाल अतिशय धक्कादायक होता. मीडियामध्ये असं सांगितलं जातंय की निवडणूक अधिकाऱ्याने जे काउंटिंग मध्ये चूक केली त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. पण प्रश्न इकडे असा निर्माण होतोय की सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेल्यानंतरही निवडणूक अधिकाऱ्याला त्याची चूक कशी काय समजली नाही. काय एखाद्या साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये असा प्रकार होत असेल तर मग हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसा होत नसेल. खरंच ईव्हीएम सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.